नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत मिक्स व्हेज भाजी. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहे. भाजीमध्ये फ्लावर, वाटाणा, टमाटर, मिरची आणि लसूण, अद्रक असं सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता फ्लावर आणि मटार थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे. मी त्यासाठी पुरीही करणार आहे. तर कणकेचा वापर करून पुरी करून घेणार आहे. त्यामध्ये कणकेमध्ये ओवा आणि मीठ घालून घेतलेलं 1 चमचा. आता हे मिक्स करून मिश्रण आपण कणकेचा गोळा करून घेणार आहोत. मसाल्यासाठी धने, जिरे, स्टारफूल, कांदा, टमॅटो, लसूण, अद्रक, शहाजिरे असं सर्व साहित्य घेतलेले आहे. हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता तेलामध्ये कढीपत्ता, कांदा टाकून खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये 2 उभ्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी चिरून. आता त्यामध्ये 1 टमाटाही आपण खरपूस भाजून घेणार आहोत. थोडंसं खरपूस भाजून घेतलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना जिरा पावडर असे मसाले टाकून घ्यायचे. आणि जे वाटण आपण करून घेतले होते तेही टाकून घ्यायचं आहे. खरपूस असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. थोडंसं किंचित चवीनुसार मीठ आणि उकडलेला बटाटाही टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला हव्या त्या भाज्याही टाकून घेतल्या तरी चालतील. मी फ्लावर आणि मटार उकडलेला टाकलेला आहे. कोथिंबीर वरून टाकलेली आहे. थोडंसं मिक्स करून पाणी थोडंसं टाकलेलं आहे. आता पुरीसाठी आपण गोळी लाटून पुरी तळून घेणार आहोत. आता आपली तयार आहे. इकडे भाजीही तयार आहे मिक्स व्हेजची. तर पुरीबरोबर तयार आहे जिरा राईस, भाजी आणि पुरी. मस्तच कॉम्बिनेशन बरं का. थँक्यू. लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.